नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहोत, असं वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर वसंत मोरे आहेत. तात्या, आता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, उमेदवारही जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही मनसेमधून बाहेर पडलात. तुमची राजकीय भूमिका आता खरं तर ठरते. मात्र तुम्ही महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितलेली होती. महाविकास आघाडीमधून काँग्रेसला ती जागा सुटली आणि रवींद्र धंगेकर तिथले उमेदवार असतील. आता तात्यांची भूमिका काय? महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलेलो नव्हतो. मी त्याच्यामध्ये कशा प्रकारे पुण्याची समीकरणं जमू शकतात त्याचा तुम्ही एखादा प्रयोग करा, त्याचा विचार करा, हे मी त्यांना सांगू शकत होतो. परंतु मला वाटतं कदाचित मी थोड्या दिवसात सांगेल. कुठल्या मनसेच्या पुण्यातल्या कुठल्या नेत्यांनी वसंत मोरेच्या वाटेत काटे टाकले परत एकदा, आणि कुणी मिटिंग घेतल्या, कुठे मिटिंग घेतल्या, आजच्या मला हेच कळत नाही. साला पक्षात होतो तरी त्रास, पक्षातनं बाहेर पडलो तरी जास्त त्रास झाला उलटा, की आता हा काय करतोय. आणि मला वाटतं की त्यामुळं कदाचित बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली पुण्यामध्ये सुद्धा, की आता हा काय करतोय नक्की. जे कोणाला कधी शक्य झालं नाही त्या अशक्य गोष्टी अशक्य करतो काय. तर यांनी हे शक्य केल्यानंतर काय गणित आखू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं की फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांना त्रास झाला. त्यामुळे आज वसंत मोरे जे सांगड जुळवण्याचा प्रयत्न पुणे शहरामध्ये करत होता ती कुठेतरी विस्कटली. पण वसंत मोरे विस्कटलेला नाहीये. वसंत मोरे आजही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. आता काय अपक्ष उमेदवारी अर्ज 100%. आता वसंत मोरे कुणाकुणाला काय काय न्यूसेन्स करतो हे पुणे शहराला बाकी सगळ्या पक्षांना कळेल. आता पुण्यामध्ये नेमकी फाईट कुणाकुणामध्ये पाहायला मिळेल? वसंत मोरे कितव्या क्रमांकावर आहे? वसंत मोरे 1 नंबरलाच राहील. मी आजही सांगतो की पुणेकरांचा उमेदवार हा वसंत मोरेच असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण पुणेकरांनी हे आता नाही, वर्षभरापूर्वी ज्यावेळेस स्वर्गीय गिरीश बापट साहेब मयत झाले तेव्हाच पुणेकरांनी ठरवले की पुण्याचा खासदार वसंत मोरे असला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टींना मी तिलांजली वाहिलेली. त्यामुळे मी आता निवडणूक लढवण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे. ते आत्ता नाहीये, 2 वर्षापासून माझी तयारी चालू आहे. मला फक्त कार्यकर्ते मला नुसतं रोज उठून मला फोन आहेत, रोज उठून माझ्या व्हॉट्सअपवरती प्रचाराला कोण कोण येणार? तात्यांच्या प्रचाराला संपूर्ण पुणेकर असणार. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.